मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून जे मराठा बांधव जे आहेत हे आझाद मैदानावरती धडकलेले आहेत। आपण बघू शकता की मी आता सेल्फी पॉईंटवरती आहे आणि या सेल्फी पॉईंट जो आहे हा पूर्ण रस्त्यावरती हे सगळे आंदोलनकर्ते आले असल्यामुळे हा पूर्ण रस्ता जो आहे हा बंद करण्यात आलेला आहे। या माझ्या बाजूला जर बघितलं तर सीआरपीचे आणि एआरएफचे जे जवान जे आहेत हे पूर्ण दंगल नियंत्रण सर्व साहित्यासह या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। पूर्ण आपण जर एका लाईन मध्ये जर बघितले तर पूर्ण दंगल नियंत्रण पथक जे आहे हे या ठिकाणी दाखल आहे आणि पूर्ण आजूबाजूचा जो परिसर आहे हा पूर्ण परिसर जो परिसरामध्ये सगळीकडे आपल्याला मराठा बांधव जे आहेत हे दिसत आहेत। आझाद मैदानाकडे जाणारे सर्व रस्ते जे आहेत हे बंद करण्यात आलेले आहेत आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा ज्या आहेत हे या ठिकाणी देण्यात येत आहेत। जर समोर जर बघितला तर अतिशय वाजत गाजत ढोल ताशेच्या गजरामध्ये हे जे मराठा बांधव जे आहेत हे आझाद मैदानाकडे कूच करताना दिसत आहेत। काही वेळापूर्वी या ठिकाणी जो संघर्ष योद्धा जरांगे पाटील जे आहेत हे आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागं ज्या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्या टेम्पो असतील जीप असतील जे मिळेल त्या वाहनाने हा जो मराठा बांधव जो आहे हा मुंबईच्या आझाद मैदानाकडे रवाना झालेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आज आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही पुन्हा परतणार नाहीयेत अशी भूमिका जी आहे ही सर्व आंदोलनकर्त्यांची आहे आणि त्यामुळे आजच्या सर्व या घटनेमध्ये नेमकं सरकार कशा पद्धतीने भूमिका घेतंय हे आंदोलन संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संपतं की पुन्हा हे आंदोलन वाढतं हे पाहणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोषसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।